असेही म्हटले जाते. अबक विश्लेषणात सामग्रीच्या वार्षिक उपभोग्य मूल्य या तत्वावर आधारित आहे. अ वर्ग सामुग्रीमध्ये सामुग्रीची एकूण संख्या एकूण सामुग्रीच्या 10% असते. अंडरलाईन करा. एकूण सामुग्रीच्या 10% असते. व वार्षिक उपभोग्य मूल्य 70% असते. वार्षिक उपभोग्य मूल्य 70% असते. म्हणून अ वर्गातील सामुग्रीला आवश्यक तेवढा साठा असावा. या सामुग्री साठ्यावर व्यवस्थापनाला अधिक लक्ष केंद्रित करावे लागते. अशा सामुग्रीची वारंवार तपासणी करावी. व त्या सामुग्रीवर काटेकोरपणे नियंत्रण ठेवावे लागते. खालच्या मध्ये ब वर्ग सामुग्रीमध्ये सामुग्रीची एकूण संख्या एकूण सामग्रीच्या 20% असून त्याचा वार्षिक उपभोग्य मूल्य सुद्धा 20% एवढाच असतो.
20% एवढाच असतो. अशा प्रकारची सामुग्री वारंवार नियंत्रण व तपासणी. अशा प्रकारच्या सामुग्री वारंवार नियंत्रण व तपासणी करण्याची गरज नसते. क वर्ग खालच्या ओळीमध्ये क वर्ग सामुग्रीमध्ये सामुग्रीची संख्या मोठ्या प्रमाणात असते. व अशा सामुग्रीची किंमत अत्यंत कमी व किरकोळ असते. या सामुग्रीची संख्या एकूण सामुग्रीच्या 70% असते. व त्याचे वार्षिक मूल्य 10% एवढेच असते. मूल्य असते. अ व ब वर्गापेक्षा सामुग्री वर्गापेक्षा क वर्गातील सामुग्रीचा साठा जास्त असतो. खाली कॉलम करा, 3 कॉलम असं. पहिल्या कॉलममध्ये सामुग्री वर्ग, दुसऱ्या कॉलममध्ये सामुग्री संख्या आणि तिसऱ्या कॉलममध्ये सामुग्रीचे उपभोग्य मूल्य. सामुग्री संख्या तिसऱ्या कॉलममध्ये सामुग्री उपभोग्य मूल्य. त्याच्या खाली तिसरी गोळी अ व क लिहा. त्याच्या खाली ब आणि क. कसं लिहिलं? चार्ट करायचा असं. 3 कॉलम सामुग्री वर्ग, नंतर सामुग्री संख्या आणि सामुग्री मूल्य. लिहिलं का? त्याच्यामध्ये अ, ब आणि क तक्ता तयार करायचा. अ मध्ये लिहा सामुग्री संख्या 10%, त्याच्या पुढे 70%, 10 70. ब मध्ये 20%, बच्या मध्ये बला 20% आणि क ला 70%, 10%. खोलू आहे का रे एखादा? बघ बोल. अ ब क विश्लेषणाचे फायदे.
अबक विश्लेषणाचे फायदे. भांडारगृहात सामुग्रीची संख्या प्रचंड प्रमाणात असते. भांडारगृहात फायदा पहिला, सामुग्री संख्या प्रचंड प्रमाणात असते. त्यामुळे प्रत्येक सामुग्रीवर लक्ष देणे शक्य होत नाही. अशा वेळी या तंत्राचा उपयोग होतो. 2. अ वर्गाच्या सामुग्रीवर जास्त लक्ष देता येते. मुद्दा, अ वर्गाच्या सामुग्रीवर जास्त काटेकोरपणे लक्ष देऊन ते नियंत्रणात ठेवता येते. पुढे, क वर्गाच्या सामुग्रीवर विशेष लक्ष देण्याची गरज नसते. 4. अबक विश्लेषण सर्वात प्रभावी आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारी सामुग्री नियंत्रणाची पद्धत आहे. खाली हेडिंग द्या. नवीन हेडिंग, काटकसरीची आदेश मात्रा. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. काटकसरीची आदेश मात्रा. डॅश